तर स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनेलवर, ज्याचं नाव आहे कार्तिक देशमुख ब्लॉग, आणि स्वतः मालक तुमचं स्वागत करत आहे. आणि तुम्ही दिसताय सगळे, तुम्ही दिसता हा मग बाहेर एकदम असं आता थोडस मार्केटमध्ये एकदम थोडस पुढे आलं तरी चालन तू. थोडस मार्केटमध्ये आपली इज्जत वाढली आहे, थोडस आपण उधारीवर काम केलंय आणि सध्या कॅमेरा आणलाय आणि त्याच्यावर चालू आहे. गोप्रोवर शूट करतोय आपण आज. जरा थोडीशी क्वालिटी वाढलेली दिसत ना तुम्हाला. आणि तुम्ही टायटल पाहिलंच आहे कुठं चाललंय. तर महाराष्ट्राच्या आपण एव्हरेस्टवर चाललेलो आहे. महाराष्ट्रामधल्या एव्हरेस्टवर चाललो आहे. त्याचं नाव आहे कळसुबाई. तर आज आपल्याबरोबर आहे अमोल, तो नेहमीच असतो. आणि आज नवीन कार्यकर्ता आमच्या प्रतीक सूर्यवंशी, आणि अजून 1-2 जणांना घ्यायचंय. तर चला जास्त न वेळ घालता आपण चलूया. किती खर्च आहे? और आमचे काय खजिनदार किती ते टाकले? 2,500 होईल ना दादा? माउंट एव्हरेस्ट 2च दिले म्हणते. नाही 500 द्यायचे. इथंच विषय इथं. हो एनी गेम केला. कोणते 500? काय कसले? ऑनलाईन मारलंय. पैसे दिले ना पूर्ण. आता इकडे एकदा सांगा, इथे कॅमेरा सांगा दिले. 2,500 भेटले. 23 बाई. आता प्रतीक भाऊने एकदम विषय केला होता. आता 2,000 टेकवले, 2,500 रुपये पेट्रोल. इच्छा गावात तो माणूस बांधाळला तो म्हणतो काय 2च दिले. अरे बाप. आणि वरून यांनी किती 300 दिले बरं का. 400 दिले. 400 दिले. त्याला काढू सर दम नाही होते. 500 ते राऊंड फिगर. 250 मग पुढं कामात येते. अरे बाप रे. अशीच मजा होणार आहे. तुम्ही व्हिडिओ मध्ये राहा शेवटपर्यंत. विषय 500 होणार आहे. काय विषय नाही. बरोबर 500चा विषय झालेला आहे. लगता है अपना मयूर भाई आ गए. तुझी बॅग उडाली. कुठं होता रे? अयो तुम्ही कुठे होते? नेवास्कर पशी म्हणले इकडे आले. 1 मिनिट. हा आपला मयूर भाऊ. ओळख करून द्या पहिले. ओळख करून द्या. हा आपल्या सोबत आहे आज. नमस्कार. सगळ्यात एक्साइटेड आहेत. इकडं कुठं दिसत नाही. अरे इकडं बघ इकडं. हॅलो. जय श्रीराम. जय श्रीराम. तू आहे ना सोबत अजून? मामाचा मुलगा. तुझं काय नाव आहे? शिवलोंडे. पंपवर वाटलं होतं की माउंट एव्हरेस्ट वर जावं. अरे बहिणी काय केलं माहिती का? 2,000 रुपये दिले आणि 2,500 रुपये पेट्रोल टाका म्हणलं. तो म्हणतो 2,000 दिले राव तुम्ही 2,000. बर चला आता प्रवास करूया. आणि भरपूर गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आता. हो. तर तुम्ही दिसले याच्यामध्ये. ते कट करावंच लागेल. कट तो काय म्हटलं तू आता? हा काहीतरी बोलला. हा बोला. भाड्यात काय करणार? गरिबी वाईट असते प्रतीक. मोबाईल वर काय ना इज्जत मिळत नाहीये. तो मार्केटमध्ये इज्जत पाहिजे असेल थोडस व्हिडिओला स्टेबिलिटी पाहिजे ब्रो. ओके. तू 70 घातले. अख्खे 70,000चा मोबाईल घेतलेला आहे. जर गोप्रो गंडला तर याचा मोबाईल कामाला येणार आहे आपल्याला. माझं पण. आणि याचा पण फक्त तो फुटला नाही पाहिजे. आपल्याला कळसुबाईला जायचं बरं का. कुठे जायचं नाही? चांदीबिलला जायचंय, कळसुबाईला जायचंय. सो ओके ब्रो. आता येतो गोप्रो.
तर आम्ही आता चहा प्यायला थांबलोय आणि अमोल भाऊ अजिबात काही करत नाहीये आणि फक्त टी घेतोय. आणि बरं का अमोल, लक्षात घे, एक मिनिट सेट करू दे. इथं शेकोटी आहे आणि आम्ही शेकोटी घेतो. अमोल असे काहीही हरकते करू नये. तुमचं काही मनोगत व्यक्त करायचंय की इथं अमोल बद्दल? अमोल बोल भैया. थोडस. तर आता अमोलला गाडी चालवतोय चांगली छान छान आणि चहाची तल्लफ झाली आणि आता तो चहा घेतोय. आणि हा आपला मित्र नवीन आहे, शांत सायलेंट मोड. तो आता सेव्हिंग काय बॅटरी सेव्हिंग मोडला आहे तो. काय थंडाई आहे. फक्त 20 किलोमीटर राहिलंय आणि आता वाजलेत 3:30 ना. 4 बज गए. 4 बज गए और अभी मी हिंदी का बोलतो. थोडेच राहिलेले आहे पण कसं वाटतंय. 4 बज गए फिर भी ट्रैवलिंग अभी चालू है. चालू है सब कुछ चालू है. अभी बॉडी एकदम बंद पडी हुई है. एकदम अर्ध्या तासाचा रोड राहिलेला आहे फक्त. 21-25 किलोमीटर. थोड्याच वेळात आपण तिथे पोहोचणार आहोत. तिथून पुढे आपलं काम चालू करणार आहोत. काय चालू करणार? चढायचं. तुला काय वाटतं? तू दिसत नाही याच्यामध्ये. अरे एवढं मोठं वाईड आहे, पार इकडं मागचं डोंगर दिसतंय. 360 कॅप्चर करत होते. महाराष्ट्रातील माउंट एव्हरेस्टवर 20 किलोमीटर दूर आहे. येस. आणि आणि आम्ही महाराष्ट्रातील माउंट एव्हरेस्टवर चढण्यासाठी उत्सुकता आहोत. ओके. सज्ज आहोत. आणि अजून काही सज्ज आहोत. आणि थंडी कशी आहे? तर आयुष्यपत खोटण्या बोलले फुल असं थंडी वाजते. हा तर मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत. एवढा खतरनाक व्ह्यू आहे ना, एवढा खतरनाक व्ह्यू आहे. आता मी अंधार आहे बाहेर म्हणून मी गाडीत बसून चालू करतोय व्हिडिओ. एवढी थंडी आहे खतरनाक, विचारतो सोय नाही. आता आम्ही तयारी करतोय, पोहोचलोय इथे. आता तयारी करतोय निघायची वरती. हे बघा काच कारा खूप. वा. आता आमच्या इथे 75,000चा मोबाईल आहे याच्याकडे आणि त्याच्यावरती तो काय दिवाळी चालू झगामगा झगामगा मला बघा. झगामगा झगामगा मला बघा. कुठे मला दिसत नाही काही. आता आम्ही रेडी झालोय आणि आता निघतोय. ओके एकदम. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चलो. जय श्री महाकाल. जय श्रीराम. चला. जय कळसुबाई. अरे रस्ता कुठून आहे? बर. पायऱ्याने सरळ वरती जायचं. मग इकडे तिकडे फिरायचं. सरळ वरती वर जायचं. लाईटिंग बसवली जायला. तिथे शिडी आहे त्याला. धन्यवाद. आलोच टाकून. का अमोल काय म्हणतो? काय दिसत नाहीये कॅमेऱ्याला पण आणि आपल्याला पण. त्या फ्लॅश मध्ये चालू आहे. सनराईज बघायचा असेल तर थोडी मेहनत घ्यावं लागेल, खूप जास्त. इथं आताच हु व्हायला लागले. लास्ट तक प्रत्या किती जरी जमलेला असेल ना, प्रत्या आज सगळी बाहेरच काढायची आपल्याला. जेवढी टाकली ना आतमध्ये एनर्जी तेवढी बाहेर काढायची आहे. चला. हे मिनी कळसुबाईचं मंदिर आहे, छोटं मंदिर. ज्यांना वरती जायला जमत नाही त्यांनी इथं दर्शन करावं, असा आहे विषय तो. आता ते बंद आहे. हा ठीक आहे.
दिसत नाही आहे. हा ॲक्च्युली इथून खरं आता चालू झालेलं आहे आपलं. थोडासा अजून फ्लॅश पाहिजे. ओके यस. नाही हा नाही तिथून थोडंसं एडिटिंगमध्ये करून घ्या. ओके आता खरा ट्रेक चालू होतोय. चलो जय माता दी. वाट्यात आपल्याला एक हॉटेल लागलेलं आहे. हॉटेल हां चहा नसं नाही तुमच्याकडे आहे का चहा? घ्यायचं का रे? हे ब्रोला घ्यायचं आहे. लिओ लिओ चाय लिओ लिओ लिओ. नेक्स्ट आपल्याला कुठं जायचं? हरिश्चंद्र इथून ना पक्का ना. ओ भाई मारो मुझे मारो. असं वाटतंय थोडासा दमलोय. रेकॉर्डिंग चालू आहे. थोडं दमलोय पण करायचं तर आहे. सवय राहिली नाही आहे ब्रो. झालंय पण बोबडी की दिल में अपन जरूर करेंगे पक्का 100%. थोडासा उजेड होऊ दे रे मग मजा आहे. खरंच मजा आहे. थोडा उजेड होऊ दे. सनराईज बघायचं आहे. त्यासाठी जेवढे प्रयत्न करायचे तेवढे करत आहोत. आणि ही अशी वाट आहे खतरनाक. पळू नको ब्रो. जास्त त्रास होईल. वा मजा येऊन गेली. प्रतीक ब्रो थोडेसे थकले पण जिद्द कायम आहे. नागमुडा तर नागमुडा. वा आपल्याला जागोजागी थोडंसं तसं तसं चढू वरते तसंच जागोजागी हॉटेल्स वगैरे दिसतात. आपल्याला म्हटलं मोकळं चालता येणार नाही. अंडी घेऊन चालले. इसको बोलते क्वालिटी. इकडून जायचं तुम्हाला? अच्छा जाता पुढे जा तुम्ही. हा हो रोज किती चक्रा मारता? 2-4. अरे बापरे. वरती किती किलोमीटर होतं? 8-9. हा एक मस्त रे. लोखंडी शिड्या लागतात अशा. ह्या 3 ते 4 लागतात. आता ही पहिली आहे. गावकऱ्यांनी त्यांच्या सोयीनुसार हे इथं डेव्हलप केलं आहे. तर इथून आलोय. ओ हो 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 वा. हे बघितलं का तुम्ही? अरे अरे अरे. तिसरा जिना सॉरी दुसरा जिना. हो डायरेक्ट छातीवर आहे मित्रांनो दगड. उगाच याला महाराष्ट्रातला एव्हरेस्ट म्हणत नाही. हा खरंच हा एव्हरेस्ट आहे महाराष्ट्राचा. सर्वात उंच शिखर महाराष्ट्रामधलं कळसुबाई शिखर. हो भाई साहब. ते झाड दिसतंय. हा ते झाड तिथं जायचं आपल्याला. हा जिना क्रॉस करून. यस हा माहोल बघा.
किती वाजलेत 7:09. ओके. हा, सुख नक्की काय असतंय? हा आहे सह्याद्री. मित्रांनो, हे दृश्य बघण्यासारखं आहे यार. वा. Point 10, never give up. Yeah. अरे रे 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 रे, पुढे पुढे. हे तर नाथ बंडे आहे भाऊ. जाऊ मग मी. थांब रे, तुला काय झालं? इथं हा 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 सर, हा. त्या दगडावर उभं राहून घे. ए परश्या, आरची आली आरची. खाली पाहिजे होते रे अजून तुम्ही. भगवान, आवाज भारी घुमला असता अजून. एवढे कष्ट घ्यावं लागतात व्हिडिओ साठी. चला लाईक मारो, लाईक मारो. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन वर क्लिक करा. बेल आयकॉन वर क्लिक करा. जवळपास आता पोहोचलोच आहे. वरती पोहोचल्यावर काढू आता. स्वतः प्रत्येक भाऊंचे एक्सप्रेशन्स एकदा सर, एकदा काहीतरी असं बोला तुम्ही की ते असं माणसाला, समोरच्या जे युवक आहेत ते जरा हे होतील रे, म्हणजे आपल्या शब्दांना प्रभावित होतील असे आपल्या युवा पिढीला सांगा काहीतरी. जीवनातील खूप मोठा अमूल्य आणि अविस्मरणीय क्षण आजचा. एवढं चढलं थोडं काय स्लिप ऑफ टंग होणारच. येस भगवान, त्याचे दमला किती बघितलं का तू? प्रो, यू आर प्रो अँड वी आर ऑन गो प्रो. GoPro आणि मिनी माउंट एव्हरेस्ट आलो आज. मिनी माउंट एव्हरेस्ट. येस येस. आता वरती भेटूया. बाय. या अजून 1.5 तास लागणार आहे, म्हणजे आज असं होणार आहे. तर आपले प्रतीक सर काहीतरी म्हणत होते, त्यासाठी मी आलेलो आहे. प्रतीक सर, पदकानंतर काय विषय आला सांगतो मी. पतक पदकानंतर विदाउट वर्कआउट, विदाउट जिम, दिस इज नॉट पॉसिबल. आणि आज मिनी माउंट एव्हरेस्टवर चढलोय. तर संध्याकाळी गेलो इतकी भयावह शांतता राहणार आहे की त्याला कोणी विचारायची सोयच नाही. पाय डायरेक्ट गरम पाण्यात आणि 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 थोडे खाली विहीर आहे. हाय 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 हाय. वीरेंद्र, पाणी काढ ना तू. वीरेंद्रचं पाणेंद्र. अंतिम टप्प्यात आलेलो आहे आणि आता या यू कॅन डू इट ब्रो. या चुमा. देअर यू गो. एकच नादा, एकच वादा. आता एकच अमोल दादा, अमोल दादा, आता त्या अमोल पादा, अमोल पादा. आता एकच दिवस त्या पायरीपर्यंत नॉन स्टॉप जायचं. कोणते? विच वन? भगवान, आमच्या डीवर घेऊ दे. प्लेन दिसेल काय? नाही
सेकंड. अभी प्रभू श्री राम का नाम लेके उधर तक जाएंगे. महाराजांचं चित्र आहे तिथं अजून. यस, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. बोलो जय श्रीराम. जय श्रीराम. आपण जे म्हणतो ना गडांचं जे रेकॉर्ड करते गड फिरायचं, ते एक गड पत्ते झाला ना बाकीचे आपण पत्ते होते. वारे तूच रे शेर पठ्ठे, हर हर कर हर हर मैदान फतेह कर, हर मैदान फतेह कर, हर मैदान फतेह कर, हर मैदान फतेह रे बंदिया, हर मैदान फतेह. विषय 750. चुम्मा. फायनली पोचलो रे बाबा, पोचलो रे बाबा, पोचलो. फक्त ही एक पायरी चढली की कळसुबाई शिखर सबमिट करणार आहे. सबमिट करणार आहे कळसुबाई शिखर सबमिट करणार आहे. एवढी एक पायरी फक्त. अभी क्या है, दम लागला है ना, तो थोड़ा सा इधर उधर हो जाता है, एडजस्ट कर लो ब्रो. हाय 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 हाय, लोकेशन देख भाई, लोकेशन. हा गोळे येणारच ना पाहायला, असे गोळे 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 गोळे. हाय बापरे, मी आता मागे बघणार आहे, मी आता मागे बघणार आहे. हा, मी आता मागे बघणार आहे. हा हो, हा रा बापरे. वा, महाराष्ट्रातल्या एव्हरेस्ट वर पोहोचलो. कळसुबाई ट्रेक करून आज आयुष्यामध्ये एक नवीन गोल तयार झालाय. इथून पुढचं आयुष्य हा खूपच चेंज होईल असं मला वाटत नाही, असं मला वाटतंय. कारण की किती पण प्रॉब्लेम आला तरी नेवर गिव्ह अप करून ट्रेक पत्ते केलीच. खूप थकला होता, सगळेच थकलो होतो आम्ही, पण केलं फते आणि पोचलो. आज महाराष्ट्रातल्या सर्वात उंच शिखरावर आम्ही इथं आहोत. एक नंबरचं महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर आपण आलेलो आहोत. विश्वास बसत नाही आहे. इतके दिवस मी फक्त फोटोज व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं आणि आज फते झाल्यावर बरं वाटतंय, खूप छान वाटतंय. मित्रांनो पोचलोय, दर्शन झालंय आईचं. आणि आता अमोल भाऊ
काय घ्यायचं काय नाही, पहिले भेळ खायचं. बघ ना अँगल विंगल बघ ना असे. आमचा कॅमेरा म्हणून एकदम असा अँगल विंगल घेऊन एकदम अँगल घेतात सर. तर ऐका, आम्ही आता दर्शन केलेलं आहे, मस्त पाय दुखतायत आणि आता आम्ही भेळ वगैरे खाणार आहे ना, भेळ खाणार आहे. खायची. अरे मी बोलतोय तर भेळ खाणार त्याच्याकडे करतोय. तर भेळ वगैरे खाणार आहे आणि प्रतीकला नाही खायची, भूक लागलेली नाही त्याची. कोण रे? कांदा मी सगळ्यात मीच आणलंय, बघू आता कोणाला खायची. तर चला मग. पुढे जागा आहे. नको पण खाली जायचं नाही आपल्याला, आपली हाईट कमी, आपली नाही, वर जायचं नाही मग. ती समोर जी हवा येते ना त्यामुळेच म्हणलं मागे सुईद्वारा आणलेलं आहे. थोड्या असते. त्या दिवशीच सांगितलं तुम्ही. अरे तुला फोटो काढायला सांगितले, भाई नंबर को लगा के रखिए. रिस्क ले रहा भाई, इधर देख इतनी रिस्क ले रहा मैं, और ये उसको ये फोटो निकालने. अरे आडवा काढ आडवा. अरे खाली धुक्यामुळे काय दिसताना तुझा आडवा कुठं काढू. अरे काय धुकं दिसू राहील राव तुला, चष्मा घाल सगळं धुकं. आता तर म्हणलं असंच असतंय. काय का असं ना भाऊ तूच कळसुबाईवर भेळ खाण्याची मजा आहे जगात नाही भाऊ. एक नंबर. अख्खा भाऊनी कांदा का चिरलाय, भेळ आणली. झालंय फायनली. आणि आम्ही आता खाली चाललोय, तर थोडंसं खालचा जो शॉर्ट आहे जायचा थोडक्यात दाखवतो, पण मजा येईल तुम्हाला बघण्याला. व्हिडिओ खूप मोठा झाल्या कारणाने आपण पार्ट 2 करणार आहोत आणि खाली जाण्यात जी मजा आलेली आहे ती तुम्हाला पार्ट 2 मध्ये दिसेनच. खरंच म्हणजे जी चढण्यात जेवढी मजा नाही आली ना तेवढी उतरण्यात आहे. तुम्ही पार्ट 2 नक्की बघा अशी आशा करतो. लवकरच पार्ट 2 घेऊन येत आहोत. ओके. आणि हॅलो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, समजलंय ना? येस प्लीज बेल आयकन पण दाबा बरं का. येस. चला तर मग भेटूया पार्ट 2 मध्ये. ओके. टिंग डॉंग येतो.